गाईज आम्ही आता आलेलो आहोत लोटस महालकडे. तर लोटस महाल, एलिफंट स्टॅबल आणि रंगमंदिर हे सगळे एकाच ठिकाणी आहे. ठीक आहे, तर आम्ही आता त्या दिशेने चाललो आहे गौरी गेली तिकीट घ्यायला. ठीक आहे, आता इथून आतमध्ये आम्हाला हे तिघं गोष्टी बघायच्या आहेत. तर बेसिकली लोटस महाल म्हणजे हे काही असं काही टेम्पल वगैरे असलं काही नाही आहे. जेव्हा विजयनगरचं साम्राज्य होतं ना त्यावेळेस वाड्यासारखी जी रचना आहे ना तर ती इथं पण आहे. तर हे त्यासाठी जरा फेमस आहे. म्हणजे असं टेम्पल वगैरे काही नाही आहे लोटसमध्ये. ओके, चला आपण आता बघूया. तर अजून एक अपडेट आहे मित्रांनो, जर तुम्ही विठ्ठल मंदिरचं तिकीट काढलं असेल, ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, तर तुम्हाला लोटस महालमध्ये यायला तिकीट लागणार नाही. ही एक महत्त्वाची नोट आहे, तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. उगाच इकडे एक्स्ट्रा तिकिटाचे पैसे घालू नका. तर तिथले सिक्युरिटी जे ते सांगतात, पण तरी पण तुम्ही एकदा लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता आपण एक्सप्लोर करूयात लोटस महाल. हो, मी काढले लोकांना, मी तर काढलं मला. तर ही आहे ट्रेझरी बिल्डिंग. तर हे आहे राणी महालचं अधिष्ठान म्हणजे बेसमेंट ऑफ क्वीन पॅलेस. बऱ्यापैकी हे आता गेलेलं आहे ॲक्च्युली. वरती मला वाटतं पॅलेस असावं, पण आता सध्या राहिले तेवढं बेसमेंटच आहे. आज इथे फक्त दगडी पाया आणि स्ट्रक्चर दिसते, पण कधी काळी याच जागेवर राजघराण्याच्या संबंधित एक भव्य महाल उभा असावा असं मानलं जातं, जिथे राजघराण्यातील महिलांसाठी वेगळा आणि सुरक्षित परिसर होता. या दगडांमध्ये आजही विजयनगर साम्राज्याचं वैभव, वास्तुकला आणि इतिहास शांतपणे जिवंत आहे. हा आहे हंपीतील सुंदर लोटस महाल. या महालाची रचना कमळाच्या आकाराची दिसून येते, म्हणून याला लोटस महाल असं म्हणतात. ही वास्तू विजयनगर साम्राज्याच्या काळातील उत्कृष्ट वास्तुकलेचे सुंदर उदाहरण मानलं जातं. इथे हिंदू आणि इस्लामिक आर्किटेक्चरचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आर्चेस, डोम्स आणि सिमेट्रिकल डिझाईन यामुळे ही जागा अजून आकर्षित दिसते. हंपीमध्ये लोटस महाल म्हणजे शांतता, सौंदर्य आणि इतिहास याचा एक अद्भुत सुंदर नमुना आहे. ओके, सो नाव आम्ही आता आलोय प्रहरी मनारे म्हणजे वॉच टॉवर्स आणि हत्तीशाळाकडे. तर ही आहे हत्तीशाळा म्हणजेच एलिफंट स्टेबल्स. एकेकाळी इथे राजघराण्यातली हत्ती ठेवले जायचे. या वास्तूमध्ये एकूण 11 मोठे कक्ष आहेत आणि प्रत्येक कक्षात एक हत्ती राहत असायचा. सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रत्येक घुमटाची रचना वेगळी आहे आणि मधला घुमट इतरांपेक्षा उंच असून त्यामध्ये हिंदू आणि इस्लामिक स्थापत्य शैलीचे सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. बघायला तर हजाराराम टेम्पल हे 14व्या शतकात राजकृष्ण देवराय जे पहिले प्रथम त्यांनी हे टेम्पल बांधलेलं असं म्हणतात. आणि ह्या टेम्पलचं नाव हजारा रामचंद्र असं का पडलं आहे, तर ह्या मंदिराच्या जे कोरीव काम आहे म्हणजे स्तंभांवर किंवा या मंदिरामध्ये सर असं हे टेम्पल नाही ॲक्च्युली, याला असं मंदिर नाही म्हणता येणार. पण हे जे ना याला असं म्हणतात की वास्तू, जसं रामायणातील किंवा रामाचे म्हणजे भगवान रामाचे जे वास्तुशिल्प आहेत ते हजारांच्या वर इथं कोरलेले आहेत, त्यामुळे याला हजार टेम्पल असं म्हणतात. येस, चला आपण आतमध्ये जाऊन आता एक्सप्लोअर करूयात. गौरी गेली आतमध्ये, विहानंद मी जाईल. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे यातल्या भिंतीवर दिसणारे अप्रतिम कोरीव काम. मंदिराच्या बाहेरील आतील भिंतीवर सुद्धा रामायणातील प्रसंग दगडांमध्ये कोरलेले आहेत. हे मंदिर आकाराने फार मोठे नाहीये, पण त्याची कलानुसार शांत वातावरण आणि ऐतिहासिक महत्त्व खूप मोठं आहे. प्रत्येक दगड जणू विजयनगर साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि रामायणाची कथा सांगतो. लोटस महल आपल्याला सौंदर्य आणि वास्तुकलेची ओळख करून देतो. हत्तीशाळा विजयनगर साम्राज्याची ताकद आणि वैभव दाखवते, तर हजरा रामा टेम्पल आपल्याला श्रद्धा, कला आणि रामायणाच्या कथेशी जोडतं. हंपीमध्ये फिरताना असं वाटतं की आपण फक्त अवशेष पाहत नाही आहोत, तर एका महान साम्राज्याचा जिवंत इतिहास अनुभवतोय. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हंपी सिरीजचा पुढचा पार्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.